28 ऑगस्टला बेंगळुरू पोलिसांना एक मुलगी सकाळी सकाळी कॉल करते. मुलगी पोलिसांना सांगते की माझ्या मैत्रिणीची हत्या झाली आहे. डेड बॉडी तिच्या बेडवर पडली आहे. पोलिसांसाठी काय तरी प्रत्येक व्यक्तीसाठी ही एक विचित्र गोष्ट होती. सोबत झोपलेल्या मैत्रिणींना अजिबात माहीत नसतं की कोणी मारला आहे. फोन कट झाल्यानंतर पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचतात. पोहोचल्यानंतर ते बघतात तर त्या घरामध्ये बेडरूममध्ये त्या मुलीची डेड बॉडी असते. त्याचबरोबर तिच्या गळ्यावर चाकूसारखे वार केलेले होते. फोन करणारी मुलगी खूप घाबरलेली होती आणि ती एका साईडला उभी होती. मरणारी मुलगी ही नव्या श्री असं तिचं नाव होतं. ती एक डान्स कोरिओग्राफर होती आणि ती कन्नड फिल्ममध्ये कनेक्ट होती. प्रश्न हा होता, एवढा आनंदी स्वभाव राहणाऱ्या मुलीची हत्या कुणी केली असेल? नव्या श्री आणि ऐश्वर्या या सोबत एकाच बेडवर झोपल्या होत्या, पण यातील ऐश्वर्याला काहीच कळत नाही. ऐश्वर्या पोलिसांना सांगते की नव्या श्री आणि मी लहानपणापासून आमची मैत्री आहे. या घटनेच्या 3 वर्ष आधी नव्या श्री एका किरण नावाच्या मुलावर प्रेम करत होते. त्यानंतर ते लग्न पण करतात. नव्या श्री आपल्या नवऱ्यासोबत बेंगळुरूला आली होती. नव्या श्री बेंगळुरूला आल्यानंतर डान्समध्ये करिअर करण्याचं ठरवते, पण त्यानंतर असं समजतं की किरण आणि नव्या श्री यांच्या दोघांमध्ये भांडणं होतं. गोष्ट इथपर्यंत पोहोचली होती की नव्या श्रीला आपल्या नवऱ्याकडून आपल्या जीवाला धोका आहे असं वाटत होतं. हे सगळं होत असताना 27 ऑगस्ट 2024ला सकाळी ऐश्वर्या, नव्या श्री आणि अनिल हे तिघंही पार्टीला जातात. नव्या श्री किरणबद्दल अनिलला सगळं काही सांगते, तर अनिल नव्या श्रीला पोलीस स्टेशनला मध्ये जायला सांगतो, पण नव्या श्रीला हे पटत नाही. त्यानंतर तिघंही पार्टी करतात. संध्याकाळी अनिलच्या घरी जातो. त्यानंतर ऐश्वर्या नव्या श्रीला सोडायला जाते, पण किरण घरी नसतो. त्यामुळे ऐश्वर्या आणि जेव्हा ती सकाळी उठते तर तिला बेडवर पूर्ण ओलला लागतं, कारण तिला काही समजत नसतं. कारण रात्री दोघांनीही ड्रिंक केल्यामुळे तिला सकाळी जाग येते. जाग आल्यानंतर पूर्ण बेड रक्ताने भरलेला असतो असं ऐश्वर्या पोलिसांना सांगते. त्यानंतर पोलीस ॲक्शन मोडवर येतात. त्यानंतर सर्वात आधी तर पोलीस ऐश्वर्याची विचारपूस करतात, तर ऐश्वर्या त्या प्रश्नाचे उत्तर देते. ती सांगते की किरण आणि नव्यश्रीमध्ये भांडण होते आणि त्यामुळे दोघांमध्येही वाद व्हायचे. त्यामुळेच किरणचे नव्यश्रीला मारला आहे. त्यातल्या त्यात नव्यश्रीची आई माध्यमाशी बोलताना सांगते की किरण हा काहीच काम करत नव्हता आणि कायम नव्यश्रीवर डाऊट घ्यायचा. पहिलं तो ड्रायव्हरचं काम करायचा, पण आता तो काहीच काम करत नव्हता. नव्यश्रीच्या जीवावर बसून खायचा, तिला त्रास द्यायचा, मारण्याची धमकी द्यायचा. मी नव्यश्रीला अनेक वेळेस सांगितलं की तू पोलीस कंप्लेंट कर म्हणून, पण तिने त्यावेळेस पण माझं ऐकलं नाही असं नव्यश्रीच्या आईनं माध्यमाशी बोलताना म्हटलं आहे. जेव्हा किरण रात्री नव्यश्रीला मारण्यासाठी येतो तेव्हा तो चाकूनं तिचा गळा कापतो आणि तिला मारून टाकतो. पण पोस्टमॉर्टममध्ये नव्यश्रीला कुठेतरी खुर्चीला बांधून तिच्यावर अत्याचार करून तिला मारला आहे असं दिसत आहे. त्याचबरोबर किरणला पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलं आहे, पण पोलिसांना अजूनही या गोष्टीमध्ये सत्य समजत नाही आहे. कारण ऐश्वर्या सांगते की मी झोपेमध्ये होते तेव्हा नव्यश्रीला कोणीतरी मारून टाकला, पण तिला खुर्चीला बांधल्यानंतर आवाज होऊन ऐश्वर्या उठायला पाहिजे होती, पण ऐश्वर्याला जाग आली नाही असं तिचं मत आहे. या घटनेनंतर किरणला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाची अजूनही चौकशी सुरू आहे. तर मित्रहो, ही घटना तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.